नमस्कार दर्शक श्रोतेहो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, आपल्या चॅनलवर पाहून चॅनलवरचं विशेष सदर चर्चा तुमची आमची यामध्ये अनेक तरुण तरुणी किंवा सर्व दर्शक मित्र अधूनमधून प्रश्न विचारत असतात. तो प्रश्न त्यांच्या मनातला असतो, तसाच तो तुमचा आमचा प्रातिनिधिकसुद्धा असतो. या प्रातिनिधिक प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळावं असं वाटतं, जेणेकरून सर्व दर्शक श्रोत्यांनाही त्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळावं. याच कारणानं सतीश भोसले यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात, खरीप हंगाम 2026 सविस्तर पिकाचं नियोजन आपण सांगावं. अगदी सतीशजी, आपलं मनापासून अभिनंदन. कारण आपल्या देशातील, आपल्या राज्यातील आणि मराठवाड्यातील 90% जनता ही शेतकरी किंवा शेतीशी निगडीत असलेली आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2026 याची अपेक्षा आणि तो चांगल्या पद्धतीनं आला पाहिजे आणि झाला पाहिजे आणि सगळ्यांना सुखी करून गेला पाहिजे असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न अत्यंत योग्य आहे. तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आता आपण माहिती घेऊया. मान्सूनचा पाऊस जवळ येत असून शेतकरी बांधवांची खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. शेतीतून शाश्वत आणि चांगला नफा मिळवण्यासाठी केवळ पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता जमीन, पाणी आणि बाजारपेठेचा अभ्यास करून पीक नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच पुढील मार्गदर्शिकेमध्ये 2026च्या हंगामासाठी योग्य पिकाची निवड आणि नियोजनाची माहिती आता आम्ही तुम्हाला देतो आहोत. पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे की जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड करणं अपेक्षित आहे. प्रत्येक पिकाची वाढ होण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जमिनीची आवश्यकता असते. जमिनीचा प्रकार ओळखून पिकाची निवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. म्हणून जमिनीचा प्रकार आपण बघितला तर हलकी जमीन आणि खडीयुक्त किंवा कमी खोलीची असेल तर आपण काय करायला पाहिजे. त्यासोबत आणखी चांगली गोष्ट आहे की हलकी जमीन आहे, खडीयुक्त आहे, कमी खोलीची आहे, परंतु वैशिष्ट्य म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असलेली जमीन आहे तर काय करायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो मध्यम जमीन, जी मध्यम काळी आणि उत्तम निचरा होणारी जमीन आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे. तर याच्याही पुढचा भाग आहे. मध्यम जमीन आहे, मध्यम काळी आहे, उत्तम निचरा आहे. बहुतांश पिकासाठी ही जमीन सर्वोत्तम असते. भारी काळी जमीन, खोल काळी, जास्त पाणी धरणारी जमीन किंवा भारी काळी जमीन, खोल काळी, जास्त पाणी धरणारी जमीन ही ओलावा जास्त काळ टिकून ठेवते, हे तिचं वैशिष्ट्य असू शकतं. मंडळी, या पद्धतीनं जमिनीच्या स्तरावरची ही चर्चा झालेली आहे. आता पुढचा मुद्दा राहिला पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन कसं करायचं. पाण्याचे नियोजन हा शेतीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमच्याकडे सिंचनाची काय सोय आहे यावरून पिकाचे नियोजन करता येऊ शकते. म्हणजेच एकतर कोरडवाहू शेती आहे का, केवळ पावसाच्या पाण्यावर तुम्ही अवलंबून आहात का, किंवा वैशिष्ट्यपूर्ण विचार करता आणखी एक भाग त्याच्यामध्ये येतो, पावसाचा खंड पडल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते, तेव्हा तुम्ही नेमकं काय नियोजन करणार आहात किंवा केलेलं आहे. योग्य पिकाचा विचार केला तर बाजरी, तूर, मूग, उडीद, मटकी आणि सोयाबीन कमी कालावधीत येणारे हे वाण आहे, हे तुमच्यासाठी शिफारस केले जाऊ शकतं. नियोजनाचा विचार केला तर पावसाच्या लहरीपणाचा फटका बसू नये म्हणून कमी कालावधीत येणाऱ्या आणि आवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या वाणाची तुम्ही निवड करावी, अशी आम्ही तुम्हाला शिफारस करतो. पुढचा मुद्दा आहे बागायत शेती. विहीर, कूपनलिका किंवा धरणाचे पाणी जिथं उपलब्ध आहेत अशा शेतीच्या बाबतीत काय करता येईल. म्हणजेच तिथलं वैशिष्ट्य असेल की पिकाला गरजेनुसार संरक्षित पाणी देता येऊ शकतं. तिथंही घेण्यासारखी जी पिकं आहेत ती आहेत कापूस, सोयाबीन, भुईमूग, आले, हळद, मका आणि भाजीपाला पिकं. नियोजनाचा विचार करता आधुनिक सिंचन पद्धती म्हणजे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन वापरून पाण्याची बचत करता येईल आणि जास्त नफा देणाऱ्या नगदी पिकांवर भर देणं चांगलं राहील. तिसरा मुद्दा आहे नफा वाढवणारी आंतरपीक पद्धती काय आहे. एकच पीक घेण्याऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास जोखीम कमी होते आणि मुख्य पिकाच्या सोबत अतिरिक्त उत्पन्न मिळते. जसं की सोयाबीन अधिक तूर 3:1 किंवा 4:2 या प्रमाणामध्ये आपण ते पेरलं पाहिजे. सोयाबीन निघून गेल्यावर तुरीला पसरवण्यासाठी जागा मिळते आणि यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि तुरीचेही चांगले उत्पादन मिळते. कापूस आणि मूग किंवा उडीद याचं प्रमाण 1:1 ठेवलं तर अधिक चांगलं राहील किंवा 1:2 प्रमाण ठेवावं लागेल. मूग किंवा उडीद हे 70 ते 80 दिवसात निघून जाते. यामुळे सुरुवातीच्या काळात कापसाला नत्राचा पुरवठा होतो आणि अतिरिक्त पैसे हातात येऊ शकतात.
त्यानंतरची पुढची जोडी आहे बाजरी आणि तूर. 2:1 या प्रमाणातसुद्धा तुम्हाला पेरणी करता येईल. हलक्या जमिनीसाठी अत्यंत फायदेशीर पद्धतीही आहे. यापुढचा विशेष मुद्दा आहे की 2026मधील बाजारातील मागणी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पिकं कुठला असतील यावरही आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणजेच चालू वर्षातील बाजारपेठेचा कल पाहता पुढील पिकांना चांगला वाव आहे. एकतर सोयाबीन. जागतिक बाजारात तेलबियांची मागणी स्थिर आहे. योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर कीड नियंत्रण केल्यास सोयाबीन हे सर्वात शाश्वत उत्पन्न देणारे पीक ठरते आहे. यानंतर पुढचा विचार केला कापूस, ज्याला आपण पांढरं सोनं असं म्हणतो. कापसाला मिळणारा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतो. चांगल्या प्रतीच्या धाग्यासाठी सुधारित वाणाची लागवड करावी. गळीत धान्याचा विचार करता भुईमूग, तीळ, कारळे. सध्या शुद्ध तेलाची मागणी वाढत असल्यामुळे भुईमुगाला बाजारात खूप चांगला भाव मिळत आहे. कडधान्याचा पुढचा भाग जर बघितला तर तूर, मूग, उडीद यांचा विचार करता घरगुती आणि व्यावसायिक बाजारपेठेत डाळीचे दर हे तेजीत आहेत. तुरीचे पीक यावर्षी निश्चितच फायदेशीर ठरू शकते. यानंतरचा मोठा मुद्दा येतो की पेरणी करताना घ्यावयाची काळजी. म्हणजेच आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगतो आहोत. योग्य पावसाची वाट पहा. घाई गडबडीत पेरणी करू नका. कमीत कमी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय आणि जमीन चांगली ओली झाल्याशिवाय पेरणी करू नका. बीज प्रक्रियेचा विचार करा. पेरणीपूर्वी बियाण्याला बुरशीनाशक आणि जीवाणूसंवर्धकाची बीज प्रक्रिया आवर्जून करा. यामुळे उगवण क्षमता वाढते आणि सुरुवातीच्या काळातील रोगांपासून पिकाचे संरक्षण होते किंवा रक्षण होते. माती परीक्षण हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पेरणीपूर्वी माती परीक्षण करून घ्या, जेणेकरून जमिनीला कोणत्या खताची गरज आहे हे समजेल आणि रासायनिक खतावरील नाहक खर्च वाचू शकतो. प्रमाणित बियाण्यांचा विचार करणं अपेक्षित आहे. नेहमी अधिकृत कृषी सेवा केंद्रातून प्रमाणित बियाणं हे खरेदी करावं आणि त्याचं पक्कं बिल आपल्याजवळ जपून ठेवावं. मंडळी, तुमच्या भागातील स्थानिक हवामान, मातीचा प्रकार, पाणी उपलब्धतेचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला तुम्हाला संधी आहे. पण सामान्यपणे कोणतीही गोष्ट, अर्थात पेरणीचा विचार करता आणि येत्या हंगामाचा विचार करता तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर अधिक सखोल विचार करणं भाग आहे याचा विचार करून आजचा एपिसोड बनवण्यात आला आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? येत्या वर्षी म्हणजेच आता चालू जूनमध्ये येणारा पाऊस हा प्रतिवर्षाच्या पावसाच्या प्रमाणामध्ये 100% येईल, 85% येईल, 80% येईल? जूनमध्ये तो जास्त राहील का जुलैमध्ये थोडासा त्यानंतर कमी होईल? तुमचं काय मत आहे तुम्ही स्पष्टपणे मांडा. आणि तुम्हालाही जर असं वाटत असेल की आपल्या सल्ल्यानं प्रत्येक शेतकऱ्याला अजूनही काही फायदा करता येऊ शकतो तर तुम्ही तुमच्या सूचनासुद्धा संदेश बॉक्समध्ये जरूर लिहा. आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांच्या सूचनेचा आदर करून योग्य त्या ठिकाणी त्यांची वाढ करू आणि शेवटी तुमच्या अनुभवाचा आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा फायदा समाजाला मिळाला तर खऱ्या अर्थानं सगळेच शेतकरी संपन्न होऊ शकतील, होणार आहेत. आणि शेवटी भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे तुमचं माझं हे शेतकऱ्याप्रती देणं एवढं आहे की त्यांना सक्षम करण्यासाठी आपण सातत्यानं विचार आपले तिथं मांडणं अपेक्षित आहे. चला तर मंडळी, आजचा एपिसोड या ठिकाणी संपतो आहे. तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, अजूनही जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच तुम्ही यूट्यूब विंडो उघडा. त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये सर्वदर्शन लिहा आणि सर्चिंग करा. लवकरात लवकर जांभळ्या गोलमध्ये सर्वदर्शन हे तुम्हाला चिन्ह दिसायला लागेल आणि त्या आलेल्या चिन्हावर त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जवळजवळ 600 ते 650 व्हिडिओ तुम्हाला त्याच्यात दिसतील. तुम्हाला आवडीचे वाटलेले व्हिडिओ पहा. चांगल्या वाटलेल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि अनेक चांगल्या व्हिडिओंना आपल्या मित्राला शेअरसुद्धा करा. धन्यवाद.